तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न टॉप 50 क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिला प्रश्न आहे, तर भारतातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या राज्याची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लखनौ। पुढील प्रश्न आहे, मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो? तर मुलीचा जन्म हा XX या गुणसूत्रामुळे होतो। लक्षात ठेवा, XX गुणसूत्रामुळे होतो। पुढील प्रश्न आहे, कोणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला। लक्षात ठेवा। तर पुढचा प्रश्न आहे, प्रकाश वर्षे हे काय मोजण्याचे एकक आहे? तर प्रकाश वर्षे हे खगोलीय अंतर मोजण्याचे एकक आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी अंमलात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान अंमलात आले। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करत असतात। लक्षात ठेवा, राष्ट्रपती करीत असतात। पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे वाशिंग्टन। पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे महाराष्ट्र एक्सप्रेस। पुढील प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात ठेवा, बुलढाणा जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 ला झाली। तर पुढचा प्रश्न आहे, मिनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर मिनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चेन्नईला आहे। पुढील प्रश्न आहे, आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद फौजेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केली। पुढील प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वरला होतो। पुढील प्रश्न आपण पाहूयात, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? तर गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण आहे। कोणते धरण आहे? तर जायकवाडी। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे, तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे। लक्षात ठेवा, भूतानचा हा तिरंदाजी हा खेळ आहे, देशाचा खेळ आहे। पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात जुने शहर कोणते? तर दमास्कस हे जगातील 11,000 वर्षे जुने शहर आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, दमास्कस हे जगातील 11,000 वर्षे जुने शहर आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया धावते। पुढील प्रश्न, श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर श्री क्षेत्र माहूर हे नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नांदेड। लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? तर पृथ्वीपासून 50 किलोमीटर अंतरापर्यंत वातावरण आढळते। पुढील प्रश्न पाहूयात, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? तर भारतीय राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी। कोण आहेत? तर बंकिमचंद्र चॅटर्जी। पुढील प्रश्न आहे, आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? तर आयुर्वेदाची माहिती अथर्ववेदात आहे। याचे उत्तर आहे अथर्ववेद। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी। पुढील प्रश्न, संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली? तर संत रामदासांनी लोकांना भक्तीची उपासना करण्यास शिकवली। याचे उत्तर आहे भक्तीची। पुढील प्रश्न, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, केळीसाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे। तर आहे जळगाव। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई। पुढील प्रश्न, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे। तर लक्षात ठेवा, चांदोली धरण वारणा नदीवर आहे। उत्तर आहे वारणा नदी। पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत। पुढील प्रश्न, पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोह। पोलाद तयार करण्यासाठी लोह हा धातू वापरला जातो। तर पुढील प्रश्न आहे, निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर निळवंडे हे धरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदनगर। पुढील प्रश्न, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे। पुढील प्रश्न, रंकाळा तलाव कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर। रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे सांगली। लक्षात ठेवा, सांगली। पुढील प्रश्न, वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर। तर वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर। पुढील प्रश्न, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर पोलीस पाटलाची नेमणूक हे उपविभागीय अधिकारी करतात। उत्तर आहे उपविभागीय अधिकारी। पुढील प्रश्न आपण पाहूयात,
तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तामिळनाडू किनारा कोरोमंडल या नावाने ओळखला जातो. लक्षात ठेवा, कोरोमंडल. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता? तर भारतात सर्वाधिक नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश आहे केरळ. तर पुढील प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर महाराष्ट्र राज्याचे 3,07,713 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे किती किलोमीटरचा आहे? तर महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किलोमीटरचा आहे. तर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे नागपूर जिल्हा. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? तर हडप्पा रावी नदीच्या काठावर वसलेली आहे. लक्षात ठेवा, रावी नदीच्या काठावर वसलेली आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे किती किलोमीटरचा आहे? तर महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार हा 700 किलोमीटर इतका आहे. किती किलोमीटर आहे? 700 किलोमीटर इतका आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात, वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर वर्धा नदी ही वर्धा जिल्ह्यातूनच वाहते. कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? तर वर्धा जिल्ह्यामधून वाहते. पुढील प्रश्न, कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? तर कोकणात ही समांतर प्रकारची जलप्रणाली आहे. पुढील प्रश्न, वि.वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर वि.वा. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण पाहूया, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा अध्यक्ष उपराष्ट्रपती हे असतात. पुढील प्रश्न आहे, सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जून. 26 जूनला सामाजिक न्याय दिन साजरा करतात. पुढील प्रश्न आहे, विदर्भात कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर विदर्भात कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे. पुढील प्रश्न आहे, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात. काय म्हणतात? तर नाथसागर असे म्हणतात. पुढील प्रश्न, सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? तर सातपुडा पर्वतात बऱ्हाणपूर खिंड आहे. कोणती आहे? बऱ्हाणपूर खिंड आहे. पुढील प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? तर मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते.